नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। शाहू मिल लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या बैठकीत निर्णय। बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण। सोमवारपासून 3 दिवस पावसाचं प्रमाण वाढणार। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। ज्योतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधात येत्या 30 मार्चला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। परितेसह 50 गावातील भाविक मोर्चात होणार सहभागी। डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासामध्ये जे घडलंय ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी मांडत होते। शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या शोकसभेत प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांचं प्रतिपादन। आणि बिद्रीतील अवैध गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढली। आणखी 3 अटक। एलसीबी आणि इस्पुर्ली पोलिसांची संयुक्त कारवाई। आतापर्यंत 11 जणांना अटक। नमस्ते, मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे। सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेला आयोजित केलेले आहे। सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे। कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं। आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत, त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं। हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे। नमस्कार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू मिल पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले। खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या बैठकीत शाहू मिल लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला। तसंच यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। कोल्हापुरात 120 वर्षांपूर्वी शाहू मिल सुरू करण्यात आली होती, मात्र आधुनिकीकरणाचा अभाव आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या 20 वर्षांपासून ही मिल बंद अवस्थेत आहे। ही मिल पुन्हा सुरू व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या माध्यमातून एकत्र आलेत। या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आज न्यू पॅलेस इथं महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत शाहू मिल लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्धार करत या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केंद्र आणि राज्य सरकार ट्रिलियन बिलियन बजेटबाबत सांगते, त्यामुळे शाहू मिल सुरू करणं त्यांना अवघड नसल्याचं सांगितलं। हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडून सविस्तर चर्चा करूया। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी सत्ताधारी आमदारांनी प्रयत्न करावेत असं सांगून या मिलमध्ये 50% महिलांना आरक्षण देण्याची सूचना त्यांनी केली। शाहू मिल ही कोल्हापूरच्या लोकांची अस्मितेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच आज आपण पाहताय की सर्व आज जे उपस्थित असलेले आमदार सगळे इथं जे आलेत आणि सर्व लोकसुद्धा शाहू मिल सुरू करण्याबद्दल त्यांचा विचार सकारात्मक आहे। अडचणी येतील, नाही येणार असं काही नाही आहे। अडचणी येतील त्यावर शासन कसं मात करतं आहे
हे पाहायला पाहिजे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा विषय आहे शाहू मिलचा विषय असल्यामुळे शाहू महाराजांच्या संबंधी विषय असल्यामुळे निश्चितच शासन हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला सहकार्य करणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाहू मिल सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. नियोजनबद्ध आणि कालबद्ध आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येईल आणि पुढील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. माजी वस्त्रोद्योग राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शाहू मिलसाठी सुमारे 300 कोटींचा निधी लागणार असून हा निधी द्यायला शासनाला कोणतीही अडचण आहे असं वाटत नसल्याचं स्पष्ट केलं. आमदार जयंत आसगावकर यांनी राज्य आणि केंद्र शासनानं मदत केल्यास शाहू मिल सुरू होण्यात कोणताही अडथळा येणार नाही असं सांगत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. आमदार राहुल आवाडे यांनी शाहू मिल सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असं सांगून DPR आणि नियोजनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शाहू मिल संदर्भात काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. उपमहापौर अक्षय जरग यांनी शाहू मिल सुरू करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून जी मदत लागेल ती देण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान बैठकीअंती आमदार राजेश क्षीरसागर यांनी तुम्हीच उद्योगपतींनी शाहू मिल घ्या आणि चालवा असा टोला आमदार यड्रावकर यांना लगावला. सहकारी सुरू केलं चालायचं आहे. आता अशोक मानेजी नाही आमचे लोक आता एवढ्यापर्यंत पोचल्यात पार आणि इगतपुरीपर्यंत आमचं टंकायचा कोल्हापूरचा इगतपुरीपर्यंत टंका पोहोचला. चालायला त्याचा विषय असा आहे. या बैठकीला कृती समितीचे बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे यांच्यासह सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते. राज्यात तापमानवाढ होत असताना पावसासाठी सुद्धा पोषक हवामान तयार होऊ लागले. सोमवारपासून 3 दिवस राज्यात पावसाचं प्रमाण वाढणार असून अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना पावसासाठीही पोषक हवामान होत आहे. राज्यात उद्या रविवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून राज्यात पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यानुसार 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ज्योतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ भोगावती परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या मारहाणी विरोधात येत्या 30 मार्चला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परितेसह 50 गावातील भाविक या मूक मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ज्योतिबा डोंगरावरती दर्शनासाठी गेलेल्या परितेमधील भाविकांना पुजाऱ्यांकडून मारहाण झाल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते गावासह तब्बल 50 गावांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. सरपंच मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती देताना भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 30 मार्चला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असून 50 गावातील नागरिक सहभागी होणार असल्याचं सांगितलं. वारकरी परंपरेचा मान राखणाऱ्या परिते गावातील भाविकांसोबत झालेला हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होतीये. भाविकांना मारहाण करणाऱ्या ज्योतिबा डोंगरावरील संबंधित पुजाऱ्यांना तात्काळ हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पत्रकार परिषदेला शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, घोटवडेचे सरपंच धीरज डोंगळे, भोगावतीचे संचालक सरदार पाटील, सुनील कारंडे, सतीश लांबोरे, शिवाजी मेढे, चेतन पाटील, तानाजी जाधव, गणपती पाटील, SD पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मार्च 2027 पर्यंत देशाची पहिली डिजिटल जनगणना पूर्ण होईल. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आपण सुरुवातीपासून आग्रही आहे. मार्च 2027 नंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. माझा देखील सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह होता की आपण या ठिकाणी हद्दवाढ घोषित करावी. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की सर्वांना विश्वासात घेऊन करू. त्या पद्धतीनं मला वाटतं जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांचं एकमत झालं आणि हद्दवाढ करण्याचा निर्णय झाला. पण जानेवारी 2026मध्ये कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असल्यामुळं आणि 6 महिने अगोदर हद्दवाढ करण्यात नियमानं येत नसल्यामुळं ही हद्दवाढ निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला. पण दुसरी एक अडचण आता अशी निर्माण झाली की लोकसंख्या जनगणनाचे जनगणना जी सुरू आहे देशाची, त्यामध्ये जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत हद्दवाढ कुठल्याही शहराची करता येत नाही, असा एक GR आहे. आणि त्यामुळं गेले अनेक दिवस याविषयी संभ्रम अवस्था होती, जिल्ह्यामध्ये असेल शहरामध्ये असेल. आणि म्हणून जिल्ह्यातील किंवा शहरातील नागरिकांना यामध्ये आपल्याला काय आहे ते कळावं यासाठी मी लक्षवेधी दाखल केली होती. आणि या लक्षवेधीमध्ये सन्माननीय मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2027 मार्चनंतर आम्ही हद्दवाढ करू. स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा असेल तर व्यवसायातील विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे. ग्राहक, कर्मचारी आणि पुरवठादार यांना समाधानी ठेवता आलं तरच व्यवसाय समृद्ध होतो, असं प्रतिपादन उद्योजक अनिल दंडे यांनी केलंय. ते कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं आयोजित सराफी व्यवसाय मार्गदर्शन चर्चासत्रात बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं सराफी व्यवसाय मार्गदर्शन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नाशिकमधील उद्योजक अनिल दंडे आणि महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी संघाची स्थापना 2007 साली झाली असल्याचं सांगत दर 3 वर्षांनी असा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगितलं. या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान व्हावं हा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना उद्योजक अनिल दंडे यांनी सध्याच्या अस्थिर व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावे लागणारे बदल, व्यावसायिक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केलं. मागील 40 वर्षात व्यवसायातील अनुभव त्यांनी मांडले. व्यवसायामध्ये इतरांना सन्मान देणं, व्यवसायासाठी वेळ देणं, शिस्तीचं पालन करणं, आरोग्य जपणं हे महत्त्वाचं आहे. जर स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा असेल तर व्यवसायातील विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे, असा सल्ला त्यांनी दिला. ग्राहक, कर्मचारी आणि पुरवठादार यांना समाधानी ठेवता आलं तरच व्यवसाय समृद्ध होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. रणजित शिंदे यांनी बदलते तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, बदलणारे डिझाईन, भाववाढ अशी अनेक आव्हानं सध्या या व्यवसायापुढं असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांनी भाववाढीमुळे व्यवसाय अडचणीत आल्याचं सांगितलं. परिस्थितीनुसार मनस्थिती बदलली पाहिजे तरच या व्यवसायात टिकाव लागेल. याआधी ज्या पद्धतीनं हॉलमार्क, GST अशा अनेक परिस्थितींना मनस्थिती बदलून सामोरे गेला त्याच पद्धतीनं येणाऱ्या अडचणींना मात करा, असं सांगत खर्च कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाला अभिजित पारगावे, संघाचे उपाध्यक्ष केरबा खापणे, सचिव पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, सचिन देवरुखकर, अविनाश मुखरे, नामदेव मांगले, विवेक पोतदार, सुनील मेहतर, अमोल नागवेकर, श्रीकांत पालनकर, किशोर पोतदार, महेश साजणीकर, अजित सोडणकर, सौरभ वेसणेकर, रवींद्र पोतदार, नंदू बेलेकर यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्योतिबा मंदिराच्या सेवेत नवा उंट दाखल झालाय. हा नवा उंट राजस्थानमधील सिरोहीमधून आणण्यात आलाय. चैत्र यात्रेतील पालखी सोहळ्याचा मार्ग उंटाला माहिती व्हावा यासाठी त्याला सध्या पालखी मार्गावरून फिरवण्यात येत आहे. डोंगरावर ज्योतिबा देवाच्या धूपारती, पालखी सोहळ्यामध्ये उंट आणि घोडा यांना मानाचं स्थान आहे. पावसाळ्यातील 4 महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी धूपारती, रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा उंट, घोड्याच्या लवाजम्यासह साजरा करण्यात येतो.
पूर्वी ज्योतिबा देवाच्या पालखी धुपारती सोहळ्यामध्ये पुष्कर नावाचा उंट होता. तो वयोवृद्ध झाल्यानं त्या ठिकाणी आता नवीन उंट सेवेसाठी दाखल झालाय. हा उंट 8 वर्षांचा असून तो राजस्थानच्या सिरोहीमधून आणण्यात आलाय. ज्योतिबा मंदिरात या नवीन उंटाचं औक्षण करून वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. चैत्र यात्रेतील पालखी सोहळ्याचा मार्ग उंटाला माहीत व्हावा यासाठी दररोज नवीन उंटाला ज्योतिबा मंदिराचा परिसर, पायरी मार्ग ते यमाई मंदिरापर्यंत मार्गावर दररोज सरावासाठी फिरवलं जातंय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं हुपरीतील शेतकऱ्याचं 6 ते 7 लाखांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील तय्यप्पा मुधाळे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. मुधाळे यांनी आपल्या शेतामध्ये अहोरात्र कष्ट करून त्यांनी 4 लाख रुपये खर्चून वांगी आणि दोडका या पिकाची लागवड केली होती. या पिकासाठी 17 मजूर मेहनत घेत होते. सध्या या पिकाला बहर आला असून दोडक्याचे पहिले 3 तोडे झाल्यानं उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला असतानाच अवकाळीनं पिकांना झोडपलं. काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसानं मुधाळे यांचं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्याचं 6 ते 7 लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आर्थिक नुकसान झाल्यानं शासनानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तय्यप्पा मुधाळेसह परिवारानं केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा कृषी अधिकारी आशा कोरवी, तलाठी SP जाधव यांनी केलाय. तसंच उपनगराध्यक्ष बाळासू रणदिवे, नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पन्हाळा तालुक्यातील सातवेमधील खाडे वस्तीत पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. बिबट्याच्या हल्ल्यामुळे सातवे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील खाडे वस्ती इथं कुंडलिक खाडे यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सातवेमधील ग्रामस्थांनी केली आहे. काल आमच्या रानातील शेडमध्ये बिबट्याने हल्ला करून आमचे पाळीव कुत्रे हे ठार केलेले आहे. गेले 2 दिवस आम्ही त्याचा म्हणजे शोध घेत होतो, पण ते अचानक कुठे सापडले नाही. आणि काल शेजाऱ्यांनी सांगितले असं तुमचे कुत्रे तिथे म्हणजे मरून पडलेले आहे. ते आम्ही पाहण्यास गेलो तर त्याच्यावरती बिबट्यानेच हल्ला केला असं आम्हाला प्रथमदर्शी वाटलं. त्यानंतर आम्ही वन विभाग संपर्क केला तर त्यांची टीम येऊन इथं प्रत्यक्षदर्शी पाहणी करून गेली आणि त्याने आम्हाला सांगितलं की हे बिबट्याचा हल्ला आहे. मागील महिन्यापूर्वी पण आमच्या शेळीवरती हल्ला झाला होता. ती पण आमची शेळी पालवं ते पण मरण पावलं. ते आम्ही दफन केलं आणि त्याची विल्हेवाट लावली. तरी सादर ह्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून वन विभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे. या घटनेबाबत खाडे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पन्हाळा वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. वन्यजीव बचाव पथकातील अजिंक्य बच्चे, रोहित जाधव आणि सचिन जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता 2 दिवसांपूर्वीच बिबट्यानं हल्ला करून कुत्र्याचा बळी घेतल्याचं स्पष्ट झालंय. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वनविभागानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्यात. आज ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार असून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान सातवे ग्रामस्थांना जनावरांचे शेड सुरक्षित आणि बंदिस्त ठेवण्याच्या तसंच रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेऊन ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलंय. वाढत्या उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या लोकांना पाणी मिळावं यासाठी कोल्हापूर शहरात रौनक शाह फाउंडेशन आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या वतीनं पाणपोईचं साहित्य वितरण करण्यात येणार आहे. रौनक शाह यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. उन्हाच्या तडाख्यामुळं दुपारी रस्ते ओस पडू लागलेत. या परिस्थितीत तहानलेल्या लोकांना पाणी मिळावं यासाठी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पाणपोई ठेवण्याची गरज ओळखून रौनक शाह फाउंडेशन आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या वतीनं पाणपोईचं साहित्य वितरण करण्यात येणार आहे.
सार्वजनिक तरुण मंडळं, सेवाभावी व्यक्ती, संस्था, मंदिर, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणी मागणीनुसार पाणपोईचं साहित्य दिलं जाणार आहे. आत्तापर्यंत 10 ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त 50 पाणपोई देण्याचा फाउंडेशनचा संकल्प असल्याचं रौनक शहा यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, रौनक शहा फाउंडेशनचे सदस्य गणेश पाटील, राजकुमार चौगुले, नंदिनी नरेवाडी आणि पत्रकार उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, असं मत गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलंय. नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुडमध्ये आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुडमध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी KDCC बँकेचे संचालक भैया माने होते. मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, असं मत गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. यावेळी बोलताना भैया माने यांनी नामदार मुश्रीफ यांच्या कार्याचा गौरव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणानं आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, सरपंच दीपक अंगद, नगरसेवक बजरंग सोनुले, राजू आमते, सत्यजित चौगुले, दत्तामामा जाधव, रणजित सूर्यवंशी, विश्वजित पाटील, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, दगडू शेणवी, युवराज सूर्यवंशी, पंकज नेसरीकर आदी उपस्थित होते. मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे माती आधारित शिक्षणानं विश्वाचं कल्याण होईल, असं प्रतिपादन मोवा ॲग्रोटेकचे कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन कोरी यांनी केले. ते KIT अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कैलासवासी शिवाजीराव देसाई व्याख्यानमालेत बोलत होते. कोल्हापूरमधील KIT अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी शिवाजीराव देसाई स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे 20वं वर्ष होतं. यामध्ये समृद्ध माती समृद्ध जीवन या विषयावर नैरोबी केनिया इथले मोवा ॲग्रोटेकचे कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन कोरी यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते. यावेळी बोलताना कोरी यांनी भारताचं पूर्वीचं शिक्षण हे जमिनीशी नातं जोडणारं होतं. भारतातील शेती ही सुपीक तसंच विविध प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत गुणकारी आहे. जसजसं आपलं शिक्षण ऑइल, केमिकल यांच्याशी जोडलं गेलं तसतसं आपलं जमिनीकडील लक्ष कमी होत असून ते खनिज पदार्थांकडे केंद्रित झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं. केमिकलयुक्त शेतीच्या प्रभावानं निसर्गाचं सर्वच चक्र बदलून गेलंय. त्यामुळं माणसांना रोगांनी ग्रासलंय. मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. त्यामुळं माती आधारित शिक्षणानं विश्वाचं कल्याण होईल, असं प्रतिपादन कोरी यांनी केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शिंदे यांनी शेती, पीक व्यवस्थापन, आहारशास्त्र या सर्व विषयात भारतीय विचारधारेला बाजूला करून परकीय लोकांची विचारधारा अवलंबल्यामुळं सध्याची जल, जमीन, वायू यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी KITचे अध्यक्ष साजिद हुदली, रजिस्ट्रार डॉक्टर दत्तात्रय साठे, संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी, डॉक्टर दीप्ती कुलकर्णी, प्राध्यापिका नीता पाटील, प्राध्यापक अमर टिकोळे आदी उपस्थित होते. अवैधरित्या गर्भलिंग तपासणी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आज सुशांत नाना पाटील, विठ्ठल तुळजाराम पाटील आणि शुभम संजय पाटील या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अवैधरित्या गर्भलिंग तपासणी होत असल्याच्या संशयावरून कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्रद्धा हॉस्पिटलवर कोल्हापूर स्थानिक गुन्हेन्वेषणच्या पथकानं सोमवारी छापा टाकला होता. या कारवाईत डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना यापूर्वी अटक झाली होती. गुरुवारी रात्री मनीषा कांबळे, नंदा गुरव, बाजीराव तिकोडे, विक्रम पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील गुरव यांना अटक करण्यात आली होती.
या 6 जणांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुशांत नाना पाटील, विठ्ठल तुळजाराम पाटील आणि शुभम संजय पाटील या तिघांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 11 संशयितांना अटक केली आहे. करवीर पोलिसांनी बेकायदा गावठी रिव्हॉल्व्हर जवळ बाळगणाऱ्या म्हालसवड पंढरीनाथ श्रीपती पाटील याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1,10,000 रुपये किमतीचं रिव्हॉल्व्हर जप्त केलंय. करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथं राहणाऱ्या पंढरीनाथ श्रीपती पाटील हा बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचं रिव्हॉल्व्हर जवळ बाळगत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे म्हालसवडे इथं जाऊन कारवाई करत पंढरीनाथ पाटील याच्याकडे चौकशी केली. यावेळी पोलिसांना त्याच्या दारात लावलेल्या मोपेडच्या डिक्कीत सुमारे 1,10,000 रुपये किमतीचं गावठी रिव्हॉल्व्हर मिळून आलंय. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडील 1,10,000 रुपये किमतीचं गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आलंय. परिवीक्षाधीन IPS पोलीस अधिकारी आरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शंकर कळकुटे, अंमलदार राहुल देसाई, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, आदिनाथ कांबळे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील नागरी आरोग्य केंद्रात चोरी झाली आहे. चोरट्यांनी केंद्रातील साहित्य आणि औषधांसह सुमारे 60,000चा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ इथल्या महादेव मंदिर नजीकच्या चौकात रानडे विद्यालयाजवळ नागरी आरोग्य केंद्र आहे. 2 दिवसांपूर्वी चोरट्यांनी रात्रीच्या वेळी या केंद्राच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून या केंद्रात प्रवेश केला. चोरट्यांनी केंद्रातील टेबल, खुर्च्या, सिलिंग फॅन, ऑक्सिजन सिलेंडर, औषधं, गोळ्या असा 60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील अश्विनी मोरे यांनी महिला वकील काजल शेळके यांच्यासह 15 महिला वकिलांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं राहणाऱ्या निखिल मोरे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी मोरे यांच्यात न्यायालयामध्ये घटस्फोटाचा दावा सुरू आहे. शनिवारी 7 मार्च रोजी त्या दुपारी जिल्हा न्यायालयात आल्या होत्या. यावेळी अश्विनी मोरे या न्यायालयाच्या आवारात तिचे पती निखिल मोरे यांच्याकडं कपडे, लत्ते आणि गॅससाठी पैशाची मागणी करत होत्या. यावेळी ॲडव्होकेट काजल शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अशी तक्रार अश्विनी मोरे यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. मोरे यांच्या फिर्यादीवरून शेळके यांच्यासह 15 महिला वकिलांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीमधील केंद्र शाळेच्या वतीनं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विमल पंडित सावंत या पैठणीच्या मानकरी ठरल्या. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली इथल्या केंद्र शाळेच्या वतीनं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विमल सावंत यांनी पहिला क्रमांक पटकावला. रुपाली पाटील यांनी दुसरा तर माधुरी पडवळ यांनी 3रा क्रमांक मिळवला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी बक्षीस देण्यात आली तर अन्य विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं देण्यात आली. यावेळी शाळेसाठी मदत केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती छाया देसाई, राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक विलास पाटील, कोदेच्या सरपंच शोभा पाटील, मुख्याध्यापिका रेखा पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत, ग्रामपंचायत सदस्या संगीता पडवळ, स्वाती पडवळ यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरात महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त SK डिंगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. 11 ते 14 एप्रिल या 4 दिवसीय उत्सवाची माहिती सदानंद डिगे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. महात्मा फुले यांची 199वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत SK डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय.
फेस्टिवल दरम्यान बिंदू चौक आणि शाहू स्मारक भवन इथं विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 11 एप्रिलला सकाळी महात्मा फुले जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन आणि अभिवादन कार्यक्रमानं भीम फेस्टिवल उत्सवाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6:15 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भीम फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. यावेळी संसद भवनच्या प्रतिकृतीचं उद्घाटन माजी आमदार मालोजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 13 एप्रिलला दुपारी शाहू स्मारक भवनमध्ये धम्मरक्षिता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर समाजरत्न भीमक्रांती पुरस्कारांचं वितरण खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन, अंध आणि अपंग मुलांना अन्नदान आणि चित्ररथासह मिरवणुकीचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भीम फेस्टिवलमध्ये तब्बल 90% महिलांचा सहभाग असणार आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे हा उत्सव दरवर्षीप्रमाणे विशेष ठरणार असल्याची माहिती आयोजक सदानंद डिंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी धोंडीराम कांबळे, प्रभाकर कांबळे, योगेश डिगे, दुर्वा काळे, नीता रसाळ, विद्या कांबळे, अश्विनी कांबळे, मीनल घस्ते, हेमांशी यादव आदी उपस्थित होते. डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासामध्ये जे घडलंय ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी मांडत होते असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी केलंय. शिवाजी विद्यापीठात डॉक्टर जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत त्या बोलत होत्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत मान्यवरांनी डॉक्टर पवार यांच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी बोलताना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासाचे संशोधन आणि लेखन हे आपलं जीवनकार्य म्हणूनच करीत होते असं सांगितलं. इतिहासामध्ये जे घडलंय ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी मांडण्याचं काम करत होते. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत संशोधन केंद्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिलं. त्यांच्या निधनामुळं शिवाजी विद्यापीठाची भरून न येणारी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी डॉक्टर पवार हे दस्तऐवजांना महत्त्व देणारे, वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी करणारे मान्यताप्राप्त इतिहासकार होते असं सांगितलं. डॉक्टर पवार यांनी व्यक्त केलेल्या मताला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महत्त्वाचं स्थान होतं. त्यांचा एक ग्रंथ हा एक स्वतंत्र प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले, डॉक्टर नीलांबरी जगताप, डॉक्टर देविका राणी पाटील, सचिन घोरपडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टर पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अमरसिंग राजपूत, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शाहू मिल लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या बैठकीत निर्णय. बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण. सोमवारपासून 3 दिवस पावसाचं प्रमाण वाढणार. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. ज्योतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधात येत्या 30 मार्चला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. परितेसह 50 गावातील भाविक मोर्चात होणार सहभागी. डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासामध्ये जे घडलंय ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी मांडत होते. शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या शोकसभेत प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांचं प्रतिपादन.
आणि बिद्रीतील अवैध गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढली, आणखी 3 अटक, LCB आणि इस्पुर्ली पोलिसांची संयुक्त कारवाई, आत्तापर्यंत 11 जणांना अटक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.